शेतीमधलं नुकसान आहे. सध्या पाणी चालू आहे. हो, लोक पाण्यासाठी त्रासतात, पण आम्ही पाण्याला कदरलेलो आहे. जीव द्यायची वेळ आलेली आहे. सरकार मायबाप पाण्यासाठी पहा. लोक पाण्यासाठी त्रासतात, पण आम्ही पाण्याला कदरलेलो आहे. या पाण्यापायी आमचे जीव द्यायची वेळ आलेली आहे. कारण की पाणी या शेतामध्ये खूप झालेलं आहे. पहाटीचं पीक पूर्ण पाण्याखाली उद्ध्वस्त व्हायची पडली. आम्ही कर्जमाफीसाठी तुम्हाला हे पाणी टेंभराच्या मापक यंत्र हे पाणी सुद्धा दाखवित नाही. इतकं पाणी पडून शेतकऱ्याच्या याच्यामध्ये आणि शेतकऱ्याचा म्हणजे त्याच्या समुद्रातलं पाणी थोडं आलेलं आहे. हा, सरकारने याची काहीतरी दक्षता घ्यायला पाहिजे. शेतकऱ्याचे पाहे नुकसान आहे. पाणी हे पाणी पाहे पाणी पाणी पाहे पाणी पाहे पाणी पाणी का काय आहे शेतकऱ्याचं. हे शेतीमधलं नुकसान आहे. सध्या पाणी चालू आहे. हो, हे लाईव्ह दाखवण्यासाठी आम्ही हे करत आहे. पाणी पाहासाठी शेतकऱ्याचा शेतीमधलं पाणी. मित्रांनो, आपण किनगावच्या महसूल मंडळामध्ये सिंदखेडच्या महसूल मंडळामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. शेतकऱ्याची व्यथा या ठिकाणी शेतकरी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. त्यांचं म्हणणं आहे पर्जन्यमापक यंत्रणा बंद आहे आणि दाखवून राहिलं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये इतकं पाणी असून दाखवून राहिलं पाणी शेतकरी पाणी पाणी सरकार मायबाप जगाचा मायबाप पण पोषणदार म्हणतात ना. हे पहा पाणी सध्या पाणी हे किंगाराच्या सर्कलमध्ये पाणी पाणी पहा सरकार मायबाप